आता बातमी येते सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यासंदर्भातली। बारामतीकरांनी माझं काम पाहिलंय असं म्हणतात सुप्रिया सुळे। सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारी संदर्भात जी चर्चा आहे त्यावर आता सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली। तसंच अजित पवारांनी सुप्रिया सुळेंवर टीका केलेली त्यावरही सुप्रिया सुळेंनी आता उत्तर दिलंय। बारामतीतून अजित पवारांनी काल सुळेंवर टीका केलेली त्याला आता सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं। आपल्यासोबत खासदार सुप्रिया सुळे आहेत। सुप्रियाताई, आज तुम्हाला संसद रत्न पुरस्कार मिळालाय। कालच अजितदादा म्हणाले की भाषण देऊन उत्कृष्ट संसदपटू होता येत नाही। दुसऱ्या बाजूला जर माझ्या विचाराचा उमेदवार निवडून आला नाही तर मी शेवटची विधानसभा निवडणूक असेल, कुठेतरी एक बारामती जिल्हा, बारामती मतदारसंघ ज्यांनी पवार कुटुंबावर प्रेम केलंय स्वतःच्या कुटुंबासारखं, आज त्याच्यासमोर असं चित्र निर्माण होतंय। तुम्ही काय सांगाल? नाही, हे अतिशय दुर्दैवी आहे, कारण का ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये आमच्यासाठी तरी संविधान आणि संसद भवन हे फक्त संसद भवन नाही, हे लोकशाहीचं सगळ्यात मोठं मंदिर आहे। आणि ह्या मंदिरात आपल्याला आठवत असेल की मोदीजीही जेव्हा पहिल्यांदा प्रधानमंत्री झाले तेव्हा ते तिथे येऊन नतमस्तक होऊन त्यांनी कामाला सुरुवात केली। त्याच्यामुळे संविधानाचं महत्त्व, लोकशाहीचं महत्त्व आणि लोकशाहीच्या या मंदिरात जिथे चर्चा होते, देशाचे सगळ्यात मोठे निर्णय म्हणजे विकासाचे सगळ्यात मोठे निर्णय ते कुठे होतात तर ते पार्लमेंटच्या बिल्डिंगमध्ये होतात आणि चर्चेतूनच येतात। त्याच्यामुळे मलाही आश्चर्य वाटलं कालचं विधान ऐकून। त्यांनी जे म्हटलं की असंही म्हटलं जाते सुनेत्रा पवार कदाचित बारामतीमध्ये उभ्या राहतील, तुमच्या विरोधात थेट सामना असणार आहे। बारामतीच्या मतदारांनी शरद पवारांवर, पवार कुटुंबावर प्रेम केलं, त्याच्यासाठी पवार कुटुंब आहे। आणि आता पहिल्यांदा जर असं झालं तर त्या मतदाराला तुमचं काय सांगणं असेल, त्या बारामतीकराची भावना काय असेल, तुम्हाला काय वाटतं? मी बारामतीकरांनी मला 3 वेळा मोठ्या संख्येने मतदान करून संधी दिली, त्याबद्दल मी आयुष्यभर त्यांची ऋणी राहीन। आणि माझं आव्हान एवढंच असणार आहे की मला मेरिटवर पास करा, म्हणजे मेरिटमध्ये मी केलेलं काम, विकास, माझा जनसंपर्क, हे काय लागतं आपल्याला एखादा लोकप्रतिनिधी। मीही नागरिकच आहे ना शेवटी। लोकप्रतिनिधी कसा असावा, जो पार्लमेंटमध्ये जाऊन त्यांनी रोज भाषण केलंच पाहिजे, म्हणजे त्यांनी त्याच्या लोकसभा मतदारसंघात वेळ दिलाच पाहिजे, त्याच्यानंतर विकासाची कामं झालीच पाहिजे आणि त्याच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नसेल तर सोन्याहून पिवळं। त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या साधारणपणे कुठला तुम्ही एक सर्वे करा ना की साधारण लोकप्रतिनिधीमध्ये काय काय गुण असतात, ते सगळे गुणात ते सगळे बॉक्स मी टिक करते। त्याच्यामुळे मला मेरिटवर मतदान करा अशी प्रांजळ विनंती मी माझ्या सगळ्याच मतदारांना करणार आहे। आपल्यासोबत होत्या खासदार सुप्रिया सुळे, ज्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आणि थेट सांगितले की उमेदवार कोणताही असो, ही लढाई वैचारिक असेल, त्यामध्ये दुसरा कुठल्याही गोष्टीला वाव नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कुमारसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।